संघाचा संघ कर्णधार, तर स्ट्रायकिंग एंडला शुभम चिंदरकर बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही कलमट गावातील स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्रायकिंग एंडला शुभम, तर गोलंदाजी मार्कवर अक्षय। यावेळी चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय चेंडू, निर्धाव चेंडू असेल। शुभम चिंदरकर आणि आबा पावसकर दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सलामी करण्यासाठी बालचंद्र वॉरियर संघासाठी। पहिलं षटक हातातोय, पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल। फक्त 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी कटचा फटका पाहायला मिळतोय, लेट कट केलाय चेंडूला। शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय, चेंडूची फेकी करतोय, फक्त 1 धाव मिळेल। एका धावेनं सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललंय शुभम चिंदरकरने। सांघिक धाव संख्या 1 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये गुणलेखकाचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे निभावतायत समीर नांदगावकर, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार असेल। गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय कदम। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आबा पावसकर 2 चेंडू तक माघारी पडलाय। 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली आहे। कोणता संघ ग्रामीण मध्ये आपलं नाव कोरेल महाविजेतेपदाच्या चषकावर? यामुळे चेंडूला स्टेअर केलाय, फ्लिक ऑफ रिस्टचा फटका पाहायला मिळतोय। डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक सुमित बांदोडेकर आलाय, चेंडूवर फेकी केली आहे, तत्पूर्वी मात्र एकेरी धाव मिळते। एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकेल। धाव संख्या ही 2 धावा धावपलकावर। ग्रामीणचा महामुकाबला, मेगा फायनल ग्रामीणची। शपलत फटका, पॅडल सिपचा दर्जेदार फटका आलाय, चेंडू चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री पार। 4 धावांसाठी पंचांचा इशारा आलाय, चौकार। डीजे थँक्यू डीजे। चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या ही 6 धावा धावपलकावर। पहिली बाउंड्री आली शुभमच्या बॅट मधून। यावेळी रिओसिपचा अवलंब, 2 क्षेत्ररक्षक, त्यांना भेदत चाललाय चेंडू विथ अलंग द कार्पेट, डीप पॉइंट बाउंड्री पार। सलगचा शुभमच्या बॅट मधून दुसरा दमदार चौकार। डीजे थँक्यू डीजे। या आधीच्या चेंडूवर डीप लॉंग लेगला पॅडल सिपचा फटका आणि त्यानंतर पुढील चेंडूवर डीप पॉइंटला चंद्रकांत तेली गुरुजी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि सुंदरशा आयोजनासाठी संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंटला 5000 रुपयांची देणगी आली आहे। एकदा प्रचंड टाळ्यांचा आपण कडकडाट करूया या सरांसाठी। मनापासून आपले धन्यवाद। शेवटचा चेंडू रिओसिपचा फटका टोलवायचा प्रयत्न केला होता, परंतु सुरुवातीलाच बॉडी लँग्वेज हेरली होती गोलंदाज अक्षय कदमने। निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही पाहायला मिळते। बालचंद्र वॉरियर संघाची प्रथम फलंदाजी करताना 10 धावा धावपलकावर। पहिलं षटक हाताला गेलंय गोलंदाज अक्षय कदमच्या माध्यमातून। अक्षयने तब्बल 10 धावा खर्च केल्यात। मर्यादित 5 षटकाचा सामना असेल आणि आता मात्र दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय गोलंदाज शंकर चिंदरकर आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकिंग एंडला वैयक्तिक 1 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आबा पावसकर, तर 2 चौकार पाहायला मिळालेत शुभमच्या बॅट मधून। मर्यादित 5 षटकाचा हा सामना आणि 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी नवरंग रायडर संघासमोर एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल उभारायचं असेल तर धाव फलकावर 50 ते 60 धावा या खेळपट्टीचा विचार करता असणं गरजेचे असतील। गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने शंकर। ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि हा चेंडू असेल अवांतर स्वरूपाची 1 धाव, दंडात्मक धाव टोटावली आहे पंचाने। एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल। धावसंख्या 11 धावा धावपलकावर। बिनबाद 11 धावा, एक आश्वासक सुरुवात, एक चांगली सुरुवात मिळाली आहे बालचंद्र वॉरियर संघाला। सलग 2 चौकार, सलग 2 षटकार आणि सलग 2 विकेटसाठी फक्त या सामन्यापुरते मंडळाच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक। सलग 2 चौकार, सलग 2 षटकार आणि सलग 2 विकेटसाठी 1000 रुपये संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंटच्या आयोजन कमिटीकडून। नक्कीच ग्रामीणचा एक महत्त्वपूर्ण सामना, अंतिम सामना। तब्बल 4 ग्रामीणचे संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले ग्रामीण गटामध्ये, आणि 2 संघ आता मात्र
महाअंतिम सामन्यामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत बालचंद्र वॉरियर्स विरुद्ध नवरंग रायडर्स. एक संघ जो बालचंद्र वॉरियर्स नाना गोटणकर यांच्या मालकीचा, तर दुसरा संघ नितीन पवार यांच्या मालकीचा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या ही पुढे सरकेल, धावसंख्या एका धाब्याने पुढे सरकते. धावसंख्या 13 धावा धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर शंकरच्या वतीने. अकुटप्प्याचा चेंडू यावेळी मात्र प्लेड ऑन होतोय. चेंडू बॅटला स्पर्श केल्यानंतर दांडी गुल केली जाते. आब्बा पावसकर परतावं लागेल तंबूच्या दिशेने. डीजे थँक्यू डीजे. शपलोत फटका टोलवायचा होता डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून, परंतु चेंडू बॅटला स्पर्श होतोय आणि थेट विकेटचा वेध घेतोय. पहिला हादरा प्लेड ऑनच्या स्वरूपात. आब्बा पावसकर परततोय तंबूच्या दिशेने. आता मात्र अजून एक कलमट गावातील एक गुणवान खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पवन चिंदरकरने पावलं वळवले स्टार्किंग एंडच्या दिशेने आणि पवन चिंदरकर आणि शुभम चिंदरकर ही अधिकारी स्पोर्ट्स कलमट संघाची एक नावाजलेली जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आता मात्र बालचंद्र वॉरियर्स कलमट संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिला हादरा, पहिला गडी गारद केलाय गोलंदाज शंकर चिंदरकरने. महत्वपूर्ण ब्रेक थ्रू जो गरजेचा होता तो ब्रेक थ्रू मात्र दिलाय नवरंग रायडर्स संघाला. धावसंख्या पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धाव फलकावर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना आल्या आल्या आडव्या बॅटने फटका टोलवायचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. गोलंदाजाचा मात्र चांगला गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला मिळते. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय चेंडूला आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 मोठे फटके शुभमच्या बॅटमधून, परंतु या षटकामध्ये शुभम संपूर्णपणे नॉन स्टार्किंग एंडला पाहायला मिळालाय. कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हर्स मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. पहिला क्षेत्ररक्षक चुकी करतोय, परंतु जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तत्पर्यंत मात्र 2 धावा सहज होत्या पूर्ण. आणि खराब कलेक्शन आता मात्र शंकर चिंदरकरचं हे कारणीभूत ठरते. अतिरिक्त 1 धाव, तब्बल 3 धावा मिळाल्या त्या चेंडूवर. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 16 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ माघारी पडलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू मोठा फटका येईल का? रिव्हर्सचा डेम गेलाय. दोन्ही भाऊ भाऊ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. गोलंदाजी मार्गवरती आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरून आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. ते बंधुराज आहेत. त्यांच्यासाठी पारितोषिकांची खैरात नक्की होईल. मात्र जर तो पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज आला तर नक्की पारितोषिकांची खैरात होईल. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 17 धावा धाव फलकावर. 2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. पहिलं षटक हाताला गेलं गोलंदाज अक्षय कदमच्या माध्यमातून. अक्षयने तब्बल 10 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गेली शंकरच्या माध्यमातून. फक्त 7 धावा खर्च केल्या शंकरने. 17 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र तिसरं षटक घेऊन दाखल झालाय एक नवोदित युवा वेगवान गोलंदाज जय चिंदरकर, ज्याने मात्र कमी वेळामध्ये आपलं नाव मात्र कणकवली तालुक्यामध्ये चर्चेमध्ये आणलंय. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवरंग रायडर्स संघासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने जय चिंदरकर, तर स्ट्रायकिंग एंडला शुभ माकोटप्प्याचा चेंडू. मोठा फटका. चेंडूकल क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी. कोणतीही चूक न करता दुसरा हादरा. बिग ब्लो फॉर बालचंद्र वॉरियर्स. शुभम चिंदरकर बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे
थँक्यू डीजे. अकुटप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका टोलवायचा मोह मात्र आवरला जात नाहीये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुमित कोणतीही चूक न करता एक सुरेख झेल टिपतोय. परिणामी दुसरा हादरा, दोनही सलामी रत्न मात्र तंबूच्या दिशेने परतले आहेत भालचंद्र वॉरियर संघाचे. परंतु मैदानामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्याने मात्र दर्जेदार फटकेबाजी केली कालच्या दिवसामध्ये, तो फलंदाज दाखल झालाय संतोष राठोड. संघासाठी संकटमोचक ठरला होता. आता मात्र देखील संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण शुभम चिंदरकर आणि आब्बा पावसकर हे दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या दिशेने परतलेत. यावेळी टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. बराच वेळ चेंडू खाली राहतोय आणि कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे चेंडूवर. निर्धाव चेंडू असेल, निर्धाव चेंडूने धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. धावसंख्या ही 17 धावा धावपलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे जयच्या माध्यमातून प्रगतीपथावर. यावेळी दर्जेदार फटका इनसाइड आउटचा, जेल टिपण्याची संधी, सुरेख जेल टिपलाय शंकर चिंदरकरने. तिसरा हादरा आल्या पावले परतावं लागेल तंबूच्या दिशेने संतोष राठोड्याला. डीजे. थँक्यू डीजे. तिसरा हादरा संतोष राठोडला पाठवलाय जय चिंदरकरने. काय दर्जेदार गोलंदाजी केली जयने. 3 चेंडूचा खेमाघारी पडला, 1 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचे 2 महत्वपूर्ण हादरे हे पाठवले तंबूच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर शुभम चिंदरकर, त्यानंतर आता मात्र तिसऱ्या चेंडूवर संतोष राठोडला पाठवलाय पवेल यांच्या आसऱ्याला. यावेळी मात्र हलक्यात दिशा दर्शवली. कव्हर स्पर्धे क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. फक्त 1 धाव मिळेल, एका धावेनं धाव संख्या पुढे सरकेल. राजू बिसेने आपलं वैयक्तिक खातं खोललंय. धाव संख्या मात्र 18 धावा धावपलकावर. 3 गड्यांच्या बदल्यात 4 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केले जय चिंदरकरने. एक दर्जेदार स्पर्धा, ग्रामीणचा महामुकाबला आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी चांगला फटका आलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री पार. 4 धावांसाठी चौकार. हॅलो चेक, हॅलो चेक. स्पर्धेच्या ठिकाणी कट्टा गुरामवाडी चे माजी उपसरपंच मकरंजी सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जय. यावेळी पॅडल सिपचा प्रयत्न, परंतु कोणतीही चूक न करता सुरेख जेल टिपला शॉर्ट फाईन लेग मध्ये. परतावं लागेल पवन चिंदरकरला तंबूच्या आसराला. ऐकत डीजेचं एक सुमधुर संगीत. डीजे. हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. या ठिकाणी 3 षटकाचा खेळ माघारी पडलाय. आपण पाहतोय ग्रामीणचा महामुकाबला. पहिल्या 3 षटकासाठी या सामन्याचं धावतं वर्णन मी शुभम मेस्त्री आपल्या समोर पोहोचवत होतो, परंतु उर्वरित 2 षटकासाठी मायक्रोफोनवर बदल होतो. मी शुभम मेस्त्री आपल्या सर्वांची संपूर्ण स्पर्धेतून रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करते माझे सहकारी साथी समालोचक प्रसादजी चाळके यांच्याकडे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या स्पर्धेच्या सर्व संदीपजी मेस्त्री साहेबांचं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या संदीप मेस्त्री मित्रमंडळ आणि क्रेझीबॉज मित्रमंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. सामना 4 षटकांचा आहे. सामना 4 षटकांचा आहे. या ठिकाणी अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक असेल. गोलंदाजी बारकोर आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय नितीश काळे. यावेळी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू, पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव, दंडात्मक धाव ठोठावली गेले. गोलंदाज नितीश काळेला फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर.
एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 23 धावा धावपलकावर. टप्प्याचा चेंडू मोठा फटका आलाय. डीप लॉंगलेगच्या दिशेने चेंडू चाललाय. वन बाउन्स कलेक्ट केलाय चेंडूला आणि दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न असेल. फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 25 धावा धावपलकावर. चांगली फेकी पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग वरून. 2 धावांनी धावसंख्या ही 25 धावा धावपलकावर. ग्रामीणचा महामुकाबला आपण पाहतोय मैदानामध्ये. बालचंद्र वॉरियर्स विरुद्ध नवरंग रायडर्स या 2 संघामध्ये. यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलाय चेंडूला. नक्कीच चेंडूला दोन्ही बाजूनी वळवण्यात माहीर असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितेश काळे. लेदर क्रिकेटमध्ये नक्कीच चांगली कामगिरी नितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु आता मात्र कलमट ग्रामीणच्या या स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट आपलं नशीब आजवताना पाहायला मिळतोय नितेश काळे. शपलोत पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेग मध्ये फक्त 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या ही 26 धावा धावपलकावर. धावसंख्ये पुढे सरकेल. धावसंख्ये पाहायला मिळते 26 धावा धावपलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 26. प्रतिस्पर्धी संघाकडे पाहायला गेलं म्हणजेच नवरंग रायडर्स संघाकडे चांगली फलंदाजी आहे आणि त्या फलंदाजी समोर कमीत कमी 40 ते 50 धावा धावपलकावर असणं ही गरजेची बाब असेल. परंतु धावसंख्या पाहायला गेली तर 4 षटकाच्या सामन्यामध्ये 26 धावा धावपलकावर. यावेळी देखील शपलोत फटका टोलवायचा प्रयत्न. स्वतःची विकेट मात्र बहाल केली आहे. फलंदाज राजू भिसेसाठी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. नवोदित फलंदाजाला तंबूच्या दिशेने. हॅलो, विनंती असेल सागर कदम आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचंय. यानंतर अंतिम मेगा फायनलचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जो सामना प्रेक्षक वाढ बघतायत तो प्रचंड मोठा, या मालिकेमधला सगळ्यात मोठा सामना यानंतर तुमच्या भेटीला येतोय. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टूर्नामेंट 2025 ची सांगता करणारी लढत मेगा फायनल आम्ही यानंतर तुमच्या समोर लगेचच घेऊन येणार आहोत. प्रेक्षकांना विनंती आहे, अजिबात आपली जागा सोडू नका. काही क्षणातच अंतिम सामन्याला देखील सुरुवात होईल. थँक्यू डीजे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 27 धावा धावपलकावर. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका राजू भिसेच्या बॅट मधून येईल का, किंवा दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारी गोलंदाजी ज्या प्रकारे नितेश काळेने केली. शेवटच्या बॉलवरती जर षटकार ठोकला तर संदीपजी मेस्त्री साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आणि बाळा आचरेकर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळी पंचांकडे वाईडची दाद मागितली आणि पंचांचं बोट हे आकाशाच्या दिशेने पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू निर्धाव गणला गेलाय आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाले. चौथ्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर ग्रामीणच्या या महामुकाबल्यामध्ये, ग्रामीणच्या मेगा फायनलमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. बालचंद्र वॉरियर्स संघाची 27 धावा धावपलकावर. विजयासाठी 28 धावांचं लक्ष असेल. 4 षटकं अर्थात 24 चेंडू आणि 28 धावांचा पाठलाग करावा लागेल नवरंग रायडर्स संघाला. नवरंग रायडर्स संघ 4 षटकामध्ये 28 धावांचा पाठलाग कोणत्या प्रकारे करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होतोय. मी शुभम मेस्त्री आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लगेच
SM मालवणी, शैलेशजी मेस्त्री, मिलिंदजी गुरव, SW क्रिएशन, सचिन वागेश्री यांचंही या ठिकाणी सन्मान होणार आहे. चला मुख्य व्यासपीठावरती आपण या, जे आमचे रील स्टार आहेत, आपला सन्मान होतोय. खूप चांगली रील्स लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यामुळेच इतकी प्रचंड मोठी गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला आमचे 3 जे रील स्टार आहेत लगेच या, अजिबात वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. SM मालवणी, शैलेशजी मेस्त्री, हरकुळ खुर्दचे सुपुत्र आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करतायत. स्पर्धेचे सर्वेसर्वा संदीपजी मेस्त्री, कलमट नगरीचे प्रथम नागरिक. यानंतर मिलिंदजी गुरव, आपलाही सन्मान होईल. ज्याने पुष्पाची रील बनवली होती ते मिलिंदजी गुरव यांचाही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. संदीपजी मेस्त्री साहेबांच्या शुभ हस्ते चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. पुष्पाची रील्स ज्यांची प्रचंड गाजली ते मिलिंदजी गुरव, 1,00,000 व्ह्यूज त्या रील्स साठी आले होते. सिंडिकेट मेंबर. यानंतर पुढचा सन्मान होतोय सचिन वागेश्री यांचा देखील सन्मान होतोय. चला एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर करूयात. टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसी करू नका. टाळ्यांवरती अजूनपर्यंत कोणताही टॅक्स लावण्यात आला नाहीये. सन्मान होतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला बॉल शुभम चिंदरकर, स्ट्रायकिंग एंडला बॅटर अक्षय कदम. 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय विजयासाठी. बॅटिंग करणाऱ्या टीम समोर आपण पाहतोय 28 धावा इथे करायच्या आहेत. संकेत वर्धेकर साठी पारितोषिक येते. अक्षय वर्धेकर यांच्याकडून षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय. सुंदर फटका, कट शॉटचा फटका पाहायला भेटतोय. अक्षयच्या बॅट मधून डीप पॉइंट, सीमारेषा पलीकडे. फलंदाज अक्षयच्या बॅट मध्ये आलाय शानदार दमदार चौकार. नेक्स्ट बॉल अक्षय साठी पुन्हा एकदा अक्षय शफलच फटका खेळलाय. यावेळेस स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. जबरदस्त फटका आपण पाहतोय. चेंडूला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू वन बाउंड, सीमा पार जातोय चौकार. धन्यवाद डीचे. आपण सामना पाहतोय. मेगा फायनलचा मुकाबला ग्रामीण खेळाडूंसाठी देखील संधी दिली गेली आहे. 2 ग्रामीणचे संघ आपण पाहतोय. नवरंग रायडर्स बनाम भालचंद्र वॉरियर्स हे 2 टीम्स एकमेकांच्या विरोधात. परंतु अक्षय कदम जबरदस्त बॅटिंग. यावेळी अगदी समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे. चार धावांसाठी चौकार. अक्षय कदम जबरदस्त बॅटिंग करतोय. परंतु यानंतर आपण एक मोठा सामना पाहणार आहोत. संदीप मिस्त्री मित्रमंडळ आयोजित KPL मेगा फायनल ज्या सामन्यामध्ये आपल्याला सर गोपाळ बट्टा एका बाजूने पाहिलं भेटेल, दुसऱ्याने केतन तिर्लोटकर असेल. उमेश 11 हुमरेड बनाम पांदेश्वर बांदा या 2 टीम मध्ये मुकाबला असेल. एका बाजूने आपण पाहू सागर कांबळी यांना, एका बाजूने आपण आशिष मेरुलला पाहणार आहोत. 2 आयकॉन खेळाडूचे दाखल स्पर्धा खेळण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी सन्मान्य श्री विनयजी खोचरे यांचं देखील आगमन होतंय. आपलंही मनापासून स्वागत.
यावेळी चांगला चेंडू आउटसाईडच्या बाहेर चेंडू डिलिव्हर्ड केला, त्यानंतर थेट विकेट किपरचा वैध घेतोय शुभम चिंदरकर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 चेंडू फेकतोय आणि 6 चेंडूमध्ये धावा खर्च करतोय. 13 धावा, 28 धावांचं लक्ष विजयासाठी, 18 बॉल विजयासाठी. आता 15 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या नवरंग रायडर्स क्रिकेट टीमला. ग्रामीण क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. संदीप मिस्त्री मित्रमंडळ आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळले, परंतु आता आपण पाहतोय कलमड गावचे सर्व तारे सितारे या मॅच मध्ये खेळत आहेत. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघ कलमड गावातीलच सर्व खेळाडू आपण पाहतोय मॅच संकेत मध्ये. वर्धेकरला पारितोषिक आले षटकारासाठी. अमृत वावळीये 500 रुपये. लक्ष्मी मोबाईल शॉपी वैभवजी सावंत यांच्याकडून 1000 रुपये आणि अक्षयजी वर्धेकर यांच्याकडून 1000 रुपये. सिद्धेश मिस्त्री गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले. षटक क्रमांक दुसरा घेऊन वैयक्तिक खात्यातील पहिलं तर स्ट्रायकिंग इनला अक्षय कदमच्या बॅट मधून पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 3 चौकार पाहिले. फुल ऑर्लेन प्रकार चेंडू संयम दाखवलाय. चांगला फटका आपण पाहतोय मिडऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळत होती, परंतु जसं क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं फलंदाजाने तशी मात्र पावलं पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजकडे वळवली. एकाच धावेवर समाधान, कोणतीही घाई गडबड केली गेली नाही. तर माहिती आहे अक्षयला 28 धावांचं लक्ष आहे आणि 28 धावांचं लक्ष पार करताना एकुरी देवरी धावा खूप महत्त्वाच्या असतील. स्ट्रायकिंग इनला बॅटर सज्ज होतोय संकेत वर्धेकर, ज्याच्यावर पारितोषिकांची खैरात देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून होते. संकेत स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. सिद्धेश यांचा सामना करेल. मेगा फायनलचा मुकाबला थरार आपण पाहतोय. सुंदर फटका, परंतु ते क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता. कॅच टिपले गेले. विकेटचा पतन. फलंदाज संकेत वर्धेकर बॅक टू दी पॅव्हिलियन. ठीक आहे. धन्यवाद डीचे. नो बॅटर मैदानाच्या तुम्ही दाखल होतोय अक्षय जाधवने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा गाजवल्या. डावकऱ्याचा बॅटर आहे, चांगला क्रिकेट खेळतो. छत्रपती चषक वेंगुर्ला या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 13 बॉलमध्ये 38 धावांचे खेळी अक्षय जाधवने साकारले होते. या लीग स्पर्धेमध्ये गायत्री ब्राह्मण कलमट या टीमचं प्रतिनिधित्व केलं अक्षय जाधवने, परंतु आता नवरंग रायडर्स या टीम कडून खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला अक्षय जाधवची वर्णी. नॉन स्ट्रायकिंग पाहायला मिळतात, पण गोलंदाजी मार्कडे देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आणि यश प्राप्त केलं. तो सिद्धेश मेस्त्री राईट आर्म उर्दू विकेट. पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतः गोलंदाज येतोय. चेंडू अडवतोय तत्पूर्वी कोणतीही धाव नाही. पहिला बॉल फेस करताना संयम दाखवला अक्षय जाधवने. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 14 धावा करायचा. 28 धावांचा पाठलाग. 15 बॉलचा खेळ बाकी. अजूनही विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 15 बॉल 14 धावा. मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. ग्रामीणचा हा मेगा फायनल यावेळेस कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय, परतावा करतोय. तत्पूर्वी सिंगल धावेने कंप्लीट केली. एकही धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेने स्ट्रायकिंग एंडला आता मात्र येईल अक्षय कदम, ज्याच्या बॅटमधून पहिल्याच षटकामध्ये आपण 3 चौकार पाहिले आहेत. पण पाहतोय भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत संदीप मिस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज डे नाईट क्रिकेट स्पर्धा आजची शेवटची रजनी आणि पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं संदीप मिस्त्री मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. यानंतर एक मोठा मुकाबला आपण पाहणार आहोत. रेटाम उर्दू विकेट. कटशॉटचा देखना फटका पाहायला भेटतोय. पॉइंट क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल करतोय जमिनीच्या साह्याने. तो क्षेत्ररक्षक खूप लांबवरून गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण एफर्ट्स खूप चांगले दिले गेले आणि त्याला यश संपादन होत आहे. चेंडू अडवला जातोय. चेंडूचा परतावा केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा ह्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा. 28 धावांचा इथे करायचा आहे पाठलाग. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आपण पाहतोय. गोलंदाज सिद्धेश मेस्त्री गोलंदाजी करतोय. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय चौबाजूने. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक आले आहेत, कारण ही स्पर्धाच तेवढी मोठी आहे. या स्पर्धेमध्ये अखंड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारे सितारे खेळत आहेत. चांगला चेंडू अतिशय वेगाने टाकला होता. बेट केलाय. सिद्धेश मिस्त्री यांचा चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 17 धावा. विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी. 11 धावांची आवश्यकता.
धन्यवाद डीजे. अजूनही सामना संपल्याने इथूनही सामना दोन्ही संघ जिंकू शकतात, कारण आपण मागच्या मॅच पाहिल्या तर लो स्कोरिंग मॅचेस देखील खूप चांगल्या रंगल्या आहेत. 12 बॉल मध्ये करायच्यात 11 धावा. गोलंदाजी मार्ककडे सज्ज झालाय संतोष राठोड. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी संतोष राठोड गोलंदाजी मार्ककडे सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अक्षय जाधव, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय कदम. 12 बॉल मध्ये करायच्यात आता 11 धावा. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिली तर पॉइंट मध्ये आपण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळालाय, परंतु आता त्याला आतमध्ये बहुधा बोलवलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट. या क्षेत्रात आपण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. स्क्वेअर देखील क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवलं गेलंय. मिडल ओव्हरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला बॉल चांगला टाकला गेलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. वैभव चिंदरकर यांच्याकडून पारितोषिक आहे मिडल ओव्हरसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्रायकिंग एंडला अक्षय जाधव, डावकऱ्याचा एक घातक फलंदाज. नेक्स्ट बॉल संतोष यांचा. ओरपीच समोरच्या दिशेने उंच फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, झेलच्या खाली आलाय, टिपलाय झेलने अक्षय जाधवला. परतावं लागेल मागे. शुभम चिंदरकरचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. विकेटचं पतन. अक्षय जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन. टीचे दहा बॉल मध्ये आता 11 धावांची आवश्यकता असणार आहे मेगा फायनल मध्ये. कलमड चषकावर, ग्रामीण कलमड चषकावर आपलं नाव कोरायचं आहे आणि दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूने नवरंग रायडर्स, दुसऱ्याने भालचंद्र वॉरियर्स. या दोन बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत. एका बाजूने आपण अक्षय कदमला पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अक्षय कदमला, ज्याच्यावर संपूर्णपणे दारोमदार असेल. या मॅच मध्ये 3 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक आतापर्यंत 16 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. चांगले बॅटिंग केले अक्षयने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यश वावळे हा बॅटर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला 10 बॉल विजयासाठी 11 धावा. सामना अजूनही रंगू शकतो. तो गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ड्राईव्ह केले चेंडूला. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कव्हर मधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल करेल. परतावा तत्पूर्वी सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेचं भरणा होतोय. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला अक्षय कदम. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. अक्षय कदम हा बॅटर सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला फिल्डिंग मध्ये वारंवार बदल घडून आणला जातोय. विकेट किपरच्या भूमिकेत आपण आबा पावसकर, एक कलमट गावातील अनुभवी खेळाडू आपण आबा पावसकर यांना पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये फटका आलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव तर कंप्लीट केली गेली आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत झपाट्याने. 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल, समीकरणात बदल होतोय. धावसंख्या बसतोय डबल कव्हर. 20 धावा. 8 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि विजयासाठी आता 8 धावांची आवश्यकता. 8 बॉल 8 रन्स. स्ट्रायकिंग एंडला आपण अक्षयला पाहतोय. तो जर ओपन क्रिकेट स्पर्धेचा आपण विचार केला तर अनेक तारे सितारे आता मेगा फायनल मध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेस शफल झाला. खूप चांगला फटका आलाय. स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलाय चेंडूला. अक्षय कदमच्या बॅट मधून चेंडू सिम्मारे कपार षटकार. धन्यवाद डीजे. अवघ्या 2 धावांची आता आवश्यकता असणार आहे. अक्षय कदम या मॅच मध्ये मॅरेथॉन खेळी करतोय. 1 मॅन आर्मी. जबरदस्त बॅटिंग. 3 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा फुल लाईन प्रकारचे अलॉंग विथ द कार्पेट प्रकारचा फटका. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावलं वळली. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय आणि ते 2 धावा काढल्या गेल्या आहेत आणि विजयावर शिक्कामोर्तब होतोय. विजयी होतोय संघ नवरंग रायडर्स. मेगा फायनल मध्ये विजेता संघ ठरतोय नवरंग रायडर्स हा क्रिकेट संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. चला अंतिम मेगा फायनल मधील दोन्ही संघ उमेश 11 हुमरेड क्रिकेट टीम विपक्ष बांदेश्वर बांदा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल.
हालोचिक उमेश इलेवन हुमरट क्रिकेट टीम संघनायक आपल्या संघासमवेत आपण मुख्य व्यासपीठाच्या